की टॅक्स, दुबई म्हटलं की लोकांचं आकर्षण ह्याच्यासाठीच आहे की टॅक्स फ्री कंट्री. मग मी जे पैसे इन्व्हेस्ट करते म्हणजे इंडियामध्ये किंवा असू देत किंवा दुबईमध्ये सुद्धा असू देत, ते त्याचे रिटर्न्स मिळताना मला टॅक्स लागू नाहीये. आता बऱ्याचदा दुबईतले लोक म्हणजे का इन्व्हेस्ट करणार नाहीत इंडियामध्ये, ह्याचा एक मोठा प्रश्न म्हणजे आपल्याला इंडियामध्ये इन्व्हेस्ट केल्यावरती जीएसटी लागणार. जसं जर मी आता स्पेसिफिकली आता आपण दुबई बाबतीत बोलतोय, पण दुबई बाबतीत सुद्धा मी सांगते की DTAA म्हणजे त्याला म्हणतात की डबल टॅक्स अव्हॉइडन्स ऍक्ट म्हणून असं ऍक्ट आहे. त्याच्या अंडर तुम्हाला जी काही मॅच्युरिटी किंवा जे तुमचे पैसे मिळतात ते टोटली टॅक्स फ्री मिळतात. का? कारण UAE मध्ये ऑलरेडीच टॅक्स नाही आहे. मग त्याच्या अंडर जेव्हा आपली मॅच्युरिटी असते तेव्हा आपण तुमचं टॅक्स रेसिडेन्सी सर्टिफिकेट असतं एक इथलं ते, आणि फॉर्म 10F म्हणून असतो तो, जर आपण LIC ला सबमिट केला तर LIC ऑफ इंडिया तेव्हा जी काही तुमची मॅच्युरिटी आहे, कारण जेव्हा आपण पॉलिसी सुरुवात करता तुम्ही इथं आहेत तर सगळ्या गोष्टी ह्या NRE अकाउंटमधनंच होतात आणि तुमचे मिळणारे पैसेही NRE अकाउंटलाच येणार असतात. त्यामुळे ते डायरेक्ट तुम्हाला टॅक्स फ्रीच दिले जातात आणि हा तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट